ओके, सो पार्ट थ्री जो है वो सेम पार्ट थ्री सिंपल प्रेझेंट टेन्स में जो पार्ट थ्री था वही आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण जो पार्ट थ्री बघितला होता तो सेम सिंपल फ्युचर टेन्स मध्ये पण असणार आहे. एग्जैक्टली कंप्लीटली सेम, नो डिफरेंस एट ऑल. मतलब पार्ट थ्री में हमने सिंपल प्रेझेंट टेन्स में पोजेशन दिखाया था टू डिस्क्राइब अबाउट पोजेशन. ठीक आहे, पोजेशन आपण दाखवलं होतं हॅव हॅज आय हॅव कार वालं. दिस इज द केस की ज्याच्यामध्ये पार्ट थ्री मध्ये आपण पोजेशन दाखवलं होतं. सो ये एग्जैक्टली सिमिलर है, कोई डिफरेंस नहीं है. सगळं जसं जसं सेम है, फक्त तुमचा टाइम चेंज होता है. आपका टाइम बदलने वाला है. टाइम आपका फ्यूचर में चला जाएगा. मतलब आप यहाँ पे भी आप पोजेशन ही दिखाओगे लेकिन फ्यूचर वाला पोजेशन दिखाओगे. और जैसा मैंने लास्ट टाइम बोला था, जनरली कसं असतं फ्युचर टेन्स असा असतो की यहाँ पे आपकी एक्शन ना ही हो चुकी है और ना ही हो रही है, वो आगे होने वाली होती है. हम सिर्फ इमॅजिन करते. म्हणजे आपण फक्त इमॅजिन करतो की असं असं असेल किंवा असं असं होईल, समथिंग लाईक दॅट. सो ये एग्जैक्टली सिंपल फ्यूचर टेंस पार्ट थ्री सेम सिंपल प्रेजेंट टेंस पार्ट वन जैसा ही है. एग्जैक्टली एज इट इज सेम है. कॉन्सेप्ट सेम है, लॉजिक सेम है, सगळं सेम आहे, सगळ्याचे सगळं सेम आहे. कन्सेप्ट लॉजिक सगळं सेम आहे. फक्त डिफरन्स काय आहे की तुमचा टाइम चेंज झालेला असणार आहे. टाइम आपका फ्यूचर रहेगा, बाकी सारा एज इट इज है. अब जैसे पार्ट थ्री सिंपल प्रेझेंट टेन्स पार्ट थ्री मध्ये पण आपण पोझिशनच दाखवत होतो. आय हॅव कार, की माझ्याकडे गाडी आहे या फिर मेरे पास गाडी है. लेकिन इम्पॉर्टंट चीज यहाँ पे दिस इज की तुम्ही तिथं प्रेझेंट टेन्स बद्दल बोलताय. सो है किंवा आहे आपण शब्द लावतो की माझ्याकडे गाडी आहे किंवा माझ्याकडे घर आहे, माझी मीटिंग आहे, मेरी मीटिंग है, समथिंग लाइक दैट. अब यहाँ पे सेम होगा सिंपल फ्यूचर टेंस साठी, बस यहाँ पे फ्यूचर में चला जाएगा. एक और चीज मैंने बता दी, एक तुम्हाला मी सांगितलं होतं की फ्यूचर टेंस के लिए खुद के कोई वर्ब नहीं है. अभी सपोज मैं यहाँ पे ऐसा लिखता हूँ, सपोज मैं ऐसा लिहिलं आई ईट, ये मेरा सिंपल प्रेझेंट टेन्स पार्ट वन है. इफ यू नोटिस, हे आपण बघितलं ऑलरेडी की मी खातो ऍक्शन आहे पार्ट वन आणि मेन वर्बचा बेस फॉर्म आपण लावलाय. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स पार्ट थ्री. तर मी सांगितलं लास्ट टाइम की फ्यूचर टेन्स साठी त्याचे स्वतःचे काही वर्ब नहीं है. फ्यूचर टेंस के लिए खुद के कोई वर्ब का फॉर्म नहीं है, बिकॉज फर्स्ट फॉर्म जो बेस फॉर्म होता है वो तो सारे टेंस में यूज होता है जनरली. मतलब प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स. सेकंड फॉर्म सिर्फ सिंपल पास्ट टेन्स में यूज होता है, सेकंड फॉर्म जो अपन वर्बचा बघतो. देन थर्ड फॉर्म जो है वो परफेक्ट टेंस में यूज किया जाता है, सारे परफेक्ट टेंस. आईएनजी, एसईएस, ये तो आईएनजी अपना कंटिन्यूस टेंस होता है, एसईएस सिंपल प्रेजेंट टेंस फक्त. सो फ्यूचर टेंस के लिए खुद के कोई वर्ब नहीं है, तो फ्यूचर टेंस में हम क्या करते हैं, सिंपली विल और शाल ये दो शब्द लगाते हैं. बाकी सारा का सारा सिंपल प्रेझेंट टेन्स का कॉपी मारते. म्हणजे सगळ्याचं सगळं सिंपल प्रेझेंट टेन्सचं कॉपी असतं, फक्त विल शाल पुढे असतं. मतलब सॉरी, प्रेझेंट टेन्सचं कॉपी असतं. मतलब अगर आपको प्रेजेंट टेंस के सारे टेंस पता है, मतलब चारों टाइप, सिंपल, कंटिन्यूअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्यूअस, ये फ्यूचर टेंस एग्जैक्टली उसका कॉपी है. बस आपका विल और शाल वहां पे आएगा. म्हणजे तुम्हाला तुमचं फक्त विल शाल तिथं मध्ये येईल सब्जेक्ट नंतर, बाकी सगळं कॉपी पेस्टेड आहे. अँड कन्सेप्ट भी वही है, कन्सेप्ट पण सगळं कॉपी पेस्टेड आहे. कन्सेप्ट सगळ्या सेम आहे, तर फक्त तुमचा टाइम बदलतो. कन्सेप्ट तसाही सगळ्या टेन्स मध्ये सेमच असतात, फक्त तुमचे टाइम्स इकडे तिकडे होतात. म्हणजे त्या त्या टेन्स मध्ये तो तो कन्सेप्ट सेम असतो, बस आपका टाइम चेंज होगा. अब यहाँ पे जो है सिंपल प्रेझेंट टेन्स पार्ट थ्री मध्ये कसं होतं, आय हॅव कार, माझ्याकडे गाडी आहे, किंवा या फिर मेरे पास गाड़ी है, आपका ये प्रेजेंट टेंस था. अब जब फ्यूचर टेंस बन जाएगा तो यहाँ पे आपका सिर्फ सब्जेक्ट के बाद विल शाल आ जाएगा, दैट्स इट. म्हणजे सब्जेक्ट नंतर तुमचं विल शाल येईल, दैट्स इट. सो सी इफ यू नोटिस, आय हॅव कार, पोजेशन माझ्याकडे गाडी आहे, मेरे पास गाडी है. अँड देन आय विल हॅव कार, माझ्याकडे आय विल हॅव कार, म्हणजे मी काय केलंय, फक्त हॅवच्या मध्ये विल आणि शाल टाकले, दॅट्स इट. सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस हॅव. इथं काय होतं, सब्जेक्ट प्लस हैव हैज प्लस ऑब्जेक्ट, यहाँ पे सब्जेक्ट प्लस विल शाल. अब यहाँ पे हैज नहीं आता है बिकॉज एसईएस का रामायण यहाँ से निकल जाएगा. यहाँ पे कारण विल शाल हे हेल्पिंग वर्ब आल्यामुळं. ठीक है, आई विल हैज असं कधी नसतं. सो हैज आपका यहाँ पे वैसे भी नहीं आएगा, आपका सिर्फ हॅव होगा. सो इफ यू नोटिस, हे जर तुम्ही बघितलं, हे सेम याचीच कॉपी आहे. कन्सेप्ट पण सगळी सेम आहे, लॉजिक सगळं सेम आहे, फक्त याचा टाइम चेंज झालाय. आणि सिन्स हा फ्युचर टेन्स आहे म्हणून आपण ऑलवेज विल शाल वापरतो, कारण विल शाल हे स्पेशली फ्यूचर टेंस साठी डिजाइन केलेले आहेत. सो विल शाल ये स्पेशल फ्यूचर टेंस के लिए डिजाइन किया गया. ठीक है, सो एज इट इज कॉपी है. ट्रिक की तरफ आता हूं. ट्रिक जर बघितली आपण, मराठी ट्रिक, तर माझ्याकडे गाडी आहे. आता हे जेव्हा तुम्ही फ्युचर मध्ये इमॅजिन कराल की बाबा माझ्याकडे असं असं पोझिशन, तर त्याचं काय होतं की माझ्याकडे गाडी असेल किंवा माझ्याकडे कार्स असतील, असेल, असतील, यु नो.
सो यहाँ पे आपका क्या आहे, तुमचा फक्त टाइम चेंज झालाय, दॅट्स इट. टाइम चेंज झाल्यामुळे तुमचं हे पण वर्ब चेंज झालंय, हेल्पिंग वर्ब. कुठलं आहे, कारण आहेचं फ्युचर टेन्स मध्ये असेल असं होतं. की जेव्हा मी इमॅजिन करतो की उद्या माझी मीटिंग असेल, राईट, उद्या माझं लग्न असेल किंवा उद्या मला फंक्शन असेल, सेम पोझिशन आहे. किंवा उद्या माझ्याकडे खूप कॉन्फिडन्स आलेला, खूप कॉन्फिडन्स असेल. So I will have confidence, I will have function, I will have a marriage to attend, I will have this, I will have that. आमच्या सोसायटीला वॉचमॅन असेल, नो ऍक्शन ऍट ऑल, देर इज नो ऍक्शन. आमच्या सोसायटीला वॉचमॅन असेल, वी विल हैव वॉचमैन फॉर आवर सोसाइटी, और आवर सोसाइटी विल हैव वॉचमैन. ठीक है. सो हिंदी में आता हूँ, हिंदी में सेम, मेरे पास गाड़ी है को बस मैंने बोला ना. इंग्लिश में अगर, सॉरी, इंग्लिश में हेल्पिंग वर्ब्स बदलते हैं, जैसा हमने क्या किया था यहाँ पे, विल शाल लगाया था, मतलब हेल्पिंग वर्ब बदले. तो हिंदी मराठी में भी सिर्फ हेल्पिंग वर्ब बदलेंगे. है किंवा आहे याला मी हेल्पिंग वर्ब म्हणतो. सो अगर मेरे पास गाड़ी है, इसका अगर आप फ्यूचर में लेके जाओगे तो मेरे पास गाड़ी होंगी, होंगे, समथिंग लाइक दैट. मेरे पास कॉन्फिडेंस होगा, मेरी मीटिंग होगी. होगी मतलब वो पोजीशन होगा मेरा, राइट. कल मेरे पास दो दो गाड़ी होगी, आज मेरे पास एक ही है, कल दो दो होगी. या फिर हमारे सोसाइटी को वॉचमैन होगा. सो सेम है, सगळं सेम है, सारा लॉजिक सेम है. अगर आपको प्रेजेंट टेंस के पूरे टेंस सारे समझ में आ गए प्रॉपरली, तो ये सारे के सारे कॉपी पेस्टेड है आगे, और लॉजिक भी सब सेम है. ठीक है. सो टू यूज और टू डिस्क्राइब अबाउट पोजिशन बट इन फ्यूचर, फक्त तुमचा टाइम चेंज होते. एंड बिकॉज ऑफ टाइम, जब आपके टाइम्स चेंज होते हैं, मतलब टेंसेस के कंसेप्ट सारा सेम ही है, प्रेजेंट टेंस अगर आप देखोगे, अगर जब आपका टाइम चेंज होता है तो आपके सिर्फ वहां पे हेल्पिंग वर्ब्स बदलते हैं. हेल्पिंग वर्ब ही आपका टायमिंग दिखाता है. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलेही टेन्स चेंज करताना मेन वर्बचे फॉर्म जे आहे तेच राहतात. म्हणजे पार्ट 1 मध्ये बेस फॉर्म असतो, कंटिन्युअस मध्ये आयएनजी असतो, परफेक्ट मध्ये तिसरा फॉर्म असतो. जेव्हा तुम्ही टेन्स चेंज करता, मेन टेन्स म्हणजे प्रेझेंटचा पास करता किंवा फ्यूचर करता, तब आपके सिर्फ हेल्पिंग वर्ब बदलते हैं. हेल्पिंग वर्ब एक्चुअली मेन टेन्स के टाइप बदल देते हैं. म्हणजे जर तुम्हाला मेन टेन्स, मेन म्हणजे कुठला, प्रेझेंटचा पास करायचा असेल किंवा पास्टचा फ्यूचर करायचा असेल, फक्त हे सगळं डिपेंड आहे तुमच्या हेल्पिंग वर्ब वर. आपके हेल्पिंग वर्ब आपका टाइम बदल देते हैं. इसलिए हेल्पिंग वर्ब के दो फॉर्म है, मैंने आपको सिखाया था. मी तुम्हाला म्हणून सांगितलं होतं की हेल्पिंग वर्बचे दोन फॉर्म है, प्रेजेंट फॉर्म आणि पास्ट फॉर्म. सो सारे प्रेजेंट टेंस दिखाने के लिए प्रेजेंट वाले हेल्पिंग वर्ब यूज करेंगे, सारे पास्ट फॉर्म दिखाने के लिए पास्ट हेल्पिंग वर्ब यूज करेंगे. मतलब हमारा क्या हो गया, दो काम हो गया. प्रेजेंट टेंस झाला माझा, पास्ट टेंस झाला. अब बचा फ्यूचर टेंस, फ्यूचर टेंस के लिए विल शैल हेल्पिंग वर्ब है. मतलब जब आपको मेन वर्ब चेंज करना है, मेन वर्ब का चेंज सिर्फ हेल्पिंग वर्ब काम करता है. मतलब मेन वर्ब का चेंज करने का काम सिर्फ, सॉरी, मेन टेंस को काम करने का काम सिर्फ हेल्पिंग वर्ब करते हैं. ठीक आहे. म्हणजे आप, तुम्हाला हेल्पिंग वर्ब इतके महत्वाचे आहेत, कारण हेल्पिंग वर्ब तुमचा मेन टेंस चेंज करायला हेल्प करतो. जब आपका मेन टेंस, मेन मतलब प्रेजेंट से पास्ट या पास्ट से फ्यूचर, जो भी आपको चेंज करना है, उसमें आपके सिर्फ हेल्पिंग वर्ब चेंज होंगे, बाकी कुछ नहीं. बिकॉज हेल्पिंग वर्ब से आइडेंटिफाई किया जाता है या फिर टेंस का आइडेंटिफिकेशन किया जाता है. जब आपको टेंस बदलना है तो हेल्पिंग वर्ब बदले जाते हैं. तो इथं पण तुम्ही बघा, इथं आपण जे फ्यूचर टेंस केलंय, पोजीशन वाला, यहाँ पे हमने क्या किया, कंसेप्ट सगळी सेम है, बस हेल्पिंग वर्ब ने मेरा मेन टेंस बदल दिया है, राइट. ऐसा मेन वर्ब्स जो है वही रहेंगे. अभी जैसा फॉर एग्जांपल, व्हाट आई मीन इज दैट कि पार्ट 1 मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पार्ट 1 मध्ये मेन वर्बचा बेस फॉर्म होता, राइट. सिंपल प्रेजेंट टेंस में पार्ट 1 में मेरा मेन वर्ब का बेस फॉर्म था. यहाँ पे भी सिंपल फ्यूचर टेंस में पार्ट 1 में मेन वर्ब का बेस फॉर्म ही है. बस क्या किया मैंने, हेल्पिंग वर्ब ने उस मेन टेंस को चेंज कर दिया. मतलब मेरा मेन टेंस वहां पे प्रेजेंट था, अब ये जब मैं फ्यूचर बनाऊंगा, फ्यूचर बनवताना मला फक्त हेल्पिंग वर्बने मदत केली. म्हणजे हेल्पिंग वर्ब जे असतात ते तुम्हाला मेन टेंस चेंज करायला मदत करतात. म्हणून तर हेल्पिंग वर्ब आणि मेन आणि सब टेंस चेंज करने के लिए मेन वर्ब काम करते हैं. म्हणजे जर तुम्हाला सब टाइप चेंज करायचं असेल, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर प्रेझेंट कंटिन्युअस करायचा असेल, प्रेझेंट कंटिन्युअसचा प्रेझेंट परफेक्ट करायचं असेल, तर तिथे तुमचे मेन वर्ब चेंज होतात. मतलब सब टाइप आपके मेन वर्ब्स चेंज कराते हैं, लेकिन मेन जो टेंस का टाइप है, प्रेजेंट, पास्ट या फ्यूचर, वो आपके हेल्पिंग वर्ब चेंज कराते हैं. दैट्स इट. इसलिए पूरा टेंस का खेल सारा का सारा हेल्पिंग एंड मेन वर्ब पे. दैट्स इट. अगर आपको हेल्पिंग एंड मेन वर्ब प्रॉपर समझ में आ गए तो ठीक है. सो इन शॉर्ट, आई शो यू. आता सपोज हा सिंपल प्रेझेंट टेंस पार्ट 1 है, तो मी काय केलं, सब्जेक्ट आणि मेन वर्ब. अब मैं आपको ये बता रहा हूँ कि सब टाइप चेंज करने के लिए मेन वर्ब काम करते हैं.
आता सपोज मला याचं सब टाईप चेंज करायचं, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आता कंटिन्युअस टेन्स करायचा. सो कंटिन्युअस टेन्स करताना आपण काय केलंय, सो इफ यू नोटिस हेल्पिंग वर्ब तो प्रेझेंट फॉर्म, हेल्पिंग वर्ब काय बदलले, मी काय केलं, मेन वर्बचा बेस फॉर्म चेंज केलाय, त्याला आयएनजी बनवले, म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आता त्याचं जर प्रेझेंट फ्युचर म्हणजे सब टाईप आपण बघतोय, सब टाईप कसे चेंज होतात, इथं सुद्धा हे हेल्पिंग वर्ब प्रेझेंट फॉर्म मधलेच आहेत, हॅव हॅज, कारण प्रेझेंट फॉर्म मध्ये आपण हे वापरतो, इज एम आर हॅव हॅज डू डज. अभी बदला क्या है, आता बदललंय काय, आय एम सॉरी, पास्ट पार्टिसिपल, मेन वर्बचा पास्ट पार्टिसिपल. म्हणजे टेन्सचे जे सब टाइप्स जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा मेन वर्बला बदलतो. अब आगे आगे देखोगे, आगे वापस लास्ट टाइप, सब टाइप, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये पण आपण इथं पुन्हा मेन वर्बचा आयएनजी लावलाय. तर हे मला त्याच टेन्सचा सब टाइप जर चेंज करा, हे सगळे आपण आता प्रेझेंट टेन्स पाहत होतो, प्रेझेंट टेन्सचे सब टाइप, सब टाइप मध्ये काय झालं, मेन वर्ब चेंज झाले. म्हणजे जेव्हा तुम्ही टेन्सचा सब टाइप चेंज करता, सब टाइप म्हणजे त्याच टेन्सचा आतला टाइप, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, कंटिन्युअस, तेव्हा तुमचे मेन वर्ब्स कामी येतात किंवा मेन वर्ब्सला चेंज करावं लागतं. मतलब मेन वर्ब आपका चेंज होगा. और जब आपको एक्चुअल मेन टेंस ही चेंज करना है पूरा का पूरा, मतलब प्रेजेंट से प्रेजेंट टेंस से पास्ट टेंस करना है या पास्ट टेंस से फ्यूचर टेंस करना है, तब आपके हेल्पिंग वर्ब चेंज होंगे. अब मैं आपको पास्ट टेंस का दिखा दूं. ऑफकोर्स वहां पे कुछ कुछ जगह मेन वर्ब भी चेंज होते हैं, जैसे सिंपल पास्ट टेंस था, उसमें मेन वर्ब का भी पास्ट फॉर्म आ गया. अब देखो यहाँ पे पार्ट 2 पार्ट 1 में भी देखोगे, पार्ट 2 देखोगे तो इज एम आर का वॉज वेअर आ गया. म्हणजे इज एम आर जे होते तो वॉज वेअर. पोझिशन मध्ये आपण जे पोझिशन बघितलं, हॅव हॅज, आय हॅव कार, आय हॅड कार, तो हेल्पिंग वर्ब चेंज कर. अब चलो कंटिन्यूस टेंस देखते हैं. कंटिन्यूस टेंस में देखो मेन वर्ब सेम ही रह गया है, मेन वर्बचा तोच फॉर्म आहे. प्रेझेंट कंटिन्यूस मध्ये पण आयएनजी होता, इथे पण आयएनजी, फक्त बदललं काय, हेल्पिंग वर्ब. मतलब जब आपको मेन टेंस चेंज करना होता है, टेंसचा मेन टाइप म्हणजे प्रेजेंट पास्ट फ्यूचर, तब आपके हेल्पिंग वर्ब काम आते हैं, हेल्पिंग वर्ब वो चेंज कराते हैं. और जब आपको सेम टेंस का सब टाइप चेंज करना है, तब आपके मेन वर्ब चेंज होते हैं. ठीक है, ठीक है. सो ये हो गया, हे झाला तुमचा पार्ट 3 सिंपल फ्यूचर टेंस. हाँ, मेरे पास गाड़ी होगी, तो सब्जेक्ट पर विल शैल प्लस हैव. अब यहाँ पे हैज नहीं आएगा, हैज इथे तसा येत नाही. आय विल हैव कार, मेरे पास गाडी होगी, गाडी असेल. वी विल हैव लॅपटॉप, वी विल हैव, ही विल हैव कार, शी विल हैव बाइक, दे विल हैव हाउस, त्यांच्याकडे हाउस असेल. एनिमल विल हैव वाटर टू ड्रिंक, उस एनिमल के पास पानी होगा पीने के लिए. होगा मतलब कोई उसको लाके देगा या फिर जो भी है, म्हणजे त्याच्याकडे पाणी असेल. ठीक आहे. सो दिस इज युअर पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. ऑफकोर्स ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन डब्ल्यूचे सगळीकडे येतात, राईट. सो याच्यामध्ये सुद्धा चारही टाईप पडतील. हे झालं माझं पॉझिटिव्ह, बिकॉज हे याला मी निगेटिव्ह पण म्हणू शकतो ना, की माझ्याकडे गाडी असेल, माझ्याकडे गाडी नसेल, मेरे पास गाडी होगी, मेरे पास गाडी नहीं होगी. ठीक है. सो पॉझिटिव्ह, आय विल हॅव, सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस हॅव. ठीक है. लेट्स कम टू निगेटिव्ह. निगेटिव्ह का अगेन वही बेसिक लॉजिक जे मी तुम्हाला सांगितलं होतं, की निगेटिव्ह सेंटेन्स करताना तुम्हाला हेल्पिंग वर्ब कंपल्सरी लागतं, नॉट कंपल्सरी लागतं. आपको हेल्पिंग वर्ब कंपल्सरी लगेगा, नॉट कंपल्सरी लगेगा. अब फ्युचर टेन्स में विल शॅल हे प्रॉपर प्युअर हेल्पिंग वर्ब होते, हे प्युअर हेल्पिंग वर्ब असतात. त्याच्यामुळे फ्युचर टेन्स मध्ये आपण दुसरे कुठले हेल्पिंग वर्ब उसने घेऊ शकत नाही. का नहीं घेऊ शकत, कारण मैं आपको उसका रीजन बताता हूँ. अब मैं दूसरे हेल्पिंग वर्ब क्यों नहीं लगा सकता फ्यूचर टेंस में, पहली बात, ये हेल्पिंग वर्ब मेरे खत्म हो चुके हैं. इज एम आर वॉज वेयर हैव हैज एंड डू डज, ये क्यों खत्म हो चुका है, बिकॉज हम ये मैं प्रेझेंट टेन्स के लिए यूज कर चुका हूँ, ये मैं पास्ट टेन्स के लिए यूज कर चुका हूँ. म्हणजे प्रेझेंट टेन्स साठी मी यूज करून झालेत माझे इज एम आर, पास्ट टेन्स साठी यूज करून झालेत, आता माझे हेल्पिंग वर्ब संपलेत. इसीलिए म्हणून मी एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब यूज नाही करू शकत, म्हणजे यातलं कुठलं हेल्पिंग वर्ब यूज नाही करू शकत. आणि तसंही दुसरं एक सांगितलं होतं मैंने, दूसरा भी आपको एक बताया था कि फ्यूचर टेंस के लिए खुद के कोई वर्ब है ही नहीं, वो बेस फॉर्म ही यूज करते हैं और उसमें विल और शाल ये हेल्पिंग वर्ब यूज करते हैं. तो फ्यूचर टेंस के लिए स्पेशल हेल्पिंग वर्ब डिजाइन किए गए हैं जो है विल और शाल. तो इसलिए फ्यूचर, सारा फ्यूचर टेंस पूरा का पूरा विल शाल पे डिपेंड है, विल शाल उसके हेल्पिंग वर्ब्स है. कारण फ्युचर टेन्स साठी स्पेशल हेल्पिंग वर्ब डिझाइन केलेत विल शॅल. म्हणून मी आता सांगितलं की हे आपल्याकडे प्योर हेल्पिंग वर्ब ऑलरेडी आलेले आहेत. सो जब आप उसका निगेटिव करोगे तो आपके पास ऑलरेडी प्योर हेल्पिंग वर्ब्स जो स्पेशल फ्यूचर टेंस के लिए डिजाइन किए वो है. तो जो निगेटिव्ह सेंटेन्स करने के लिए जो मेरी मिनिमम रिक्वायरमेंट है की पहिलं तर हेल्पिंग वर्ब कंपल्सरी लागतं, ही मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय, आणि नॉट लागतं, बरोबर. सो अब यहाँ पे मेरे पास हेल्पिंग वर्ब ऑलरेडी मौजूद है, ऑलरेडी आहेत. सो ये मेरा काम हो गया ऑलरेडी, मेरे पास हेल्पिंग वर्ब है, बिकॉज विल शाल ये हेल्पिंग वर्ब है.
अब बचा क्या है, नॉट लगेगा, तो आगे सिर्फ मैंने नॉट लगा दिया। जैसा आई विल हैव कार, आई विल नॉट हैव कार, आई विल नॉट हैव लैपटॉप, आई विल नॉट हैव पेन, और आई विल नॉट हैव माई मीटिंग। और उसको शॉर्टकट में वोंट हैव भी बोलते, विल नॉट को वोंट। ठीक है, लेकिन मेक श्योर यहाँ पे कोई एक्शन नहीं है आगे। ठीक है, आई विल नॉट हॅव गाडी, आई विल नॉट हॅव टेबल, म्हणजे माझ्याकडे गाडी नसेल। अब इसके ट्रिक क्या है, सेम वही ट्रिक है, गाडी असेल याचं निगेटिव्ह करायचं, माझ्याकडे गाडी नसेल, मेरे पास गाडी होगी, मेरे पास गाडी नहीं होगी। सिंपल है, खूप सिंपल है कि बिकॉज आपण इथं पोजिशन दाखवतो, यहाँ पे हम सिर्फ पोजिशन दिखाते। मेरी मीटिंग कल होगी, मेरी मीटिंग नहीं होगी। आई विल हैव मीटिंग, आई विल नॉट हैव, मेरे पास कल कॉन्फिडेंस होगा, आई विल हैव कॉन्फिडेंस, मेरे पास कॉन्फिडेंस नहीं होगा, आई विल नॉट हैव कॉन्फिडेंस। ठीक है, नो ऍक्शन ऍट ऑल, जस्ट पोझिशन दिखा रहे। अब आज मेरे म्हणजे माझ्या टीव्हीचा रिमोट खराब झालाय, सो आज तर माझ्या टीव्हीला रिमोट नाहीये, तो ये आपका हो गया सिंपल प्रेझेंट टेन्स पार्ट 2। तो टीव्ही डज नॉट हैव रिमोट, राइट, सिंपल प्रेझेंट टेन्स पार्ट 2 मी शिकवले, सॉरी पार्ट 3 पोझिशन, सिंपल प्रेझेंट टेन्स, नो एक्शन एट ऑल। सो टीवी डज नॉट हैव रिमोट, टीवी के पास रिमोट नहीं है किंवा टीव्हीला रिमोट नाही, बट कल मैं रिमोट लेके आने वाला हूँ, दुकान से खरीदने वाला हूँ, उद्या मी घेऊन येणार आहे। सो मग इथं काय होईल, मग हा तुमचा पार्ट 3 सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जाईल की टीवी विल हैव रिमोट, सिंपल फ्यूचर टेंस पॉजिटिव। ठीक है, अब सपोज फॉर एग्जांपल रिमोट कल खराब होने वाला है, या फिर कल मैं किसी को देने वाला हूँ, तो रिमोट मी उद्या कोणाला तरी देणार असेल, तो वो आप ये आपका निगेटिव की उद्या टीव्हीला रिमोट नसेल, तो टीव्ही विल नॉट हैव रिमोट। सिंपल, सिंपल एंड स्ट्रेट फॉरवर्ड। आई विल नॉट हैव कार, गाडी नसेल। यहाँ पे हमने क्या किया, हेल्पिंग वर्ब एज इट इज जे आहेत, स्पेशल हेल्पिंग वर्ब, आपल्याला सेपरेट हेल्पिंग वर्ब किंवा दुसरे हेल्पिंग वर्ब बॉरो करने की जरूरत नाही, बिकॉज मेरे पास ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स है। मग काय करायचं, मला सिंपली फक्त नॉट लावायचं, कारण निगेटिव्ह सेंटेन्स करताना ह्या 2 रिक्वायरमेंट असतात मिनिमम, त्या फुलफिल करावं लागतात। सो मैंने सिंपली नॉट अटैच किया, हो गया। सो आई विल नॉट हैव कार, वी विल नॉट हैव लैपटॉप, ही विल नॉट हैव कार, शी विल नॉट हैव बाइक, तिच्याकडे बाइक नसेल या फिर उसके पास बाइक नहीं होगी। दैट इज योर निगेटिव सेंटेंस। दे विल नॉट हैव टीवी, उनके पास कल टीवी नहीं होगा, बिकॉज वो बेचने वाले हैं, समथिंग लाइक दैट, जो भी है विकणार असतील। सो दिस इज योर निगेटिव। लेट्स कम टू क्वेश्चन, तोच टेन्स चालू आहे अजून। आई एम टॉकिंग अबाउट सेम पार्ट 3 पोजिशन, बट फक्त फ्यूचर टेंस मध्ये अपन बोलते हैं। सो हम यहाँ पे सारा इमेजिन करते हैं, यहाँ पे फ्यूचर टेंस में कोई भी एक्शन या फिर जो भी हम फ्यूचर टेंस बोलते हैं, वो अभी टाइम आने वाला होता है, तो टाइम येणारा असतो, त्यामुळे तसंही आपण फक्त इमॅजिनेशनच करतो की असं असेल तसं असेल, माझ्याकडे हे असेल, माझ्याकडे उद्या कॉन्फिडन्स असेल, आणि माझ्याकडे उद्या कॉन्फिडन्स नसेल, निगेटिव्ह सेंटेन्स। ठीक आहे, लेट्स कम टू यस नो क्वेश्चन। सेम यस नो क्वेश्चनचं लॉजिक मी ऑलरेडी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही कुठलाही यस नो क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करता, इट इज कंपल्सरी दॅट यू हॅव टू स्वॅप अँड हेल्पिंग, स्वॅप सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब। म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट आधी असतो, हेल्पिंग वर्ब नंतर असतो। जसं आई विल हैव कार, माझ्याकडे गाडी असेल। अब जब मैं इसका क्वेश्चन करूंगा, तो इट इज कंपल्सरी की तुम्हाला हेल्पिंग वर्ब आधी घ्यावा लागतो आणि सब्जेक्ट नंतर घ्यावा लागतो, बाकी पुढचं ऍज इट इज सेम राहील। सो मैंने क्या किया, हेल्पिंग वर्ब को पहले लिया, सब्जेक्ट को बाद में लिया, दैट्स इट। बस एवढंच लॉजिक आहे। म्हणून मी तुम्हाला म्हटलं, जर तुम्हाला पहिले सगळे टेन्स नीट कळले असतील तर ये बहुत इजी है। तो मैंने क्या किया, सी देखो, सब्जेक्ट को पहले बाद में लिया, हेल्पिंग वर्ब को पहले लिया। सो आई विल हैव कार, माझ्याकडे गाडी असेल, पॉझिटिव्ह, माझ्याकडे गाडी असेल का, यस नो क्वेश्चन, विल आई हैव कार, और मेरे पास गाड़ी होगी क्या। बिकॉज मराठी और हिंदी की ट्रिक क्या है कि हम पॉझिटिव्ह सेंटेन्स एज इट इज उठाते, उसके एंड में क्या लगाते, किंवा मराठीमध्ये आपण का लावतो, तो तुमचा यस नो क्वेश्चन असतो। माझ्याकडे सॉरी, उद्या माझी मीटिंग असेल, पॉझिटिव्ह, आई विल हैव मीटिंग टुमारो, उद्या माझी मीटिंग असेल का, यस नो क्वेश्चन, मेरी कल मीटिंग होगी क्या, यस नो क्वेश्चन, विल आई हैव मीटिंग। ठीक है, सो यहाँ पे मैंने जानबूझ के विल लिखा है, पर ठीक है, आप शाल भी यूज कर सकते हो, बट जनरली आजकल शाल ज्यादा यूज नहीं होता, फर्स्ट फर्स्ट पर्सन के लिए यूज होता है मोस्टली। ठीक है, सो विल आय हॅव कार, स्पोकन इंग्लिश मध्ये चलता है, स्पोकन इंग्लिश मध्ये तुम्ही विल वापरू शकता। सो विल आय हॅव लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप असेल का, मेरे पास लॅपटॉप होगा क्या। विल शी हैव बाइक, उसके पास गाड़ी होगी क्या। सेम स्ट्रक्चर है, असेल, होगी, उसके एंड में क्या है किंवा का लावायचा, बिकॉज ये यस नो क्वेश्चन है। उसका आंसर आप यस या नो में दोगे। अगर यस में देते हो तो पुनः तुमचा तो पॉझिटिव्ह सेंटेन्स बनेल, यस मेरी कल मीटिंग होगी, यस आई विल हैव मीटिंग, नो आई विल नॉट हैव मीटिंग, मेरी कल मीटिंग नहीं होगी। ठीक है, देन विल दैट एनिमल हैव वाटर टू ड्रिंक, उसके पास क्या कल पानी होगा पीने के लिए। नो एक्शन एट ऑल।
इथं तुम्हाला कुठंच मेन वर्ब दिसत नाही. देर इज नो मेन वर्ब. ठीक आहे. मेन वर्ब इथं आपण यूज केलेलं नाही बिकॉज हे पोझिशन दाखवते. पोझिशन मध्ये आपण मेन वर्ब वापरतच नाही. मेन वर्ब हम लगाते नहीं है. ठीक है. इट्स वेरी सिंपल एंड स्ट्रेट फॉरवर्ड. लास्ट इज WH क्वेश्चन. सिंपल है. सेम सेम टेंस है, सेम स्ट्रक्चर है, सेम टेंस है, वही टेंस है, उसका WH होगा. अब WH में ऑलरेडी बता चुका हूँ. WH की WH लॉजिक का है कि ये ऊपर का सेम टेंस सेम कॉपी पेस्टेड है एज इट इज. बस आपने एक एक्स्ट्रा WH वर्ड लगा दिया. दैट्स इट. विल आई हैव कार, मेरे पास गाडी होगी क्या किंवा माझ्याकडे गाडी असेल का. व्हेन विल आई हैव कार, माझ्याकडे गाडी कधी असेल. 2 महीने बाद, 3 महीने बाद, 4 महीने बाद, जो भी आपका आंसर होगा. सो व्हेन विल आई हैव कार. काय है, हे स्ट्रक्चर एज इट इज कॉपी पेस्टेड है. मैंने बस एक WH वर्ड एक्स्ट्रा लगा दिया. दैट्स इट. ठीक है. वी विल हैव लैपटॉप, हाउ विल वी हैव लैपटॉप. मतलब हमारे पास अभी जैसा होता है ना कि यार मैंने बोला कि भाई मेरे पास कल लैपटॉप होगा, बट सामने वाला क्या बोलता है, तुम्हारे पास तो पैसे भी नहीं है, घर से भी नहीं दे रहे, तो तुम्हारे पास लैपटॉप कैसे होगा फिर. सो उस सेंस में यूज किया कि हाउ विल वी हैव लैपटॉप. सो हे दिस इज इम्पॉर्टंट की आप किस सेन्स में बोलतोय, कोणत्या सेन्स मध्ये बोलतोय हे महत्वाचं आहे. हाऊ विल हॅव लॅपटॉप म्हणजे काय की सामने वाले को डाउट है कि भाई तुम्हारे पास पैसे भी नहीं है, तुम्हारे पास मम्मी पापा भी पैसे नहीं दे रहे, तो मग तुझ्याकडे लॅपटॉप येईल कसा, कसा असेल. सो इस सेन्स में हाउ विल यू हैव लॅपटॉप. देन या विल यू हैव बाइक, व्हेन विल यू हैव बाइक, कब होगी. सॉरी यहाँ पे WH वर्ड मिस हो गया. WH वर्ड मिस झाला. विल यू हैव क्लास, वाई विल यू हैव क्लास, एट व्हाट टाइम विल यू हैव क्लास. आप कुछ भी लगा सकते हो, कोई पण लावू शकता. एट व्हाट टाइम विल यू हैव क्लास, और व्हेन विल यू हैव क्लास. विच क्लास विल यू हैव, कोणता क्लास असेल. और विच सब्जेक्ट क्लास विल यू हैव. अभी क्लासला मी जर इकडे घेतलं तर मग ते इथनं कट होऊन जाईल. विच क्लास विल यू हैव, समथिंग लाइक दैट. ठीक है. देन शी विल हैव कार, विच शी विल हैव बाइक, सॉरी विल शी हैव बाइक, विच बाइक विल शी हैव. अब मैंने बाइक को इधर ले लिया, इकडे घेतले, कारण मी तसा क्वेश्चन विचारतो की कोणती बाईक. मराठीमध्ये पण मी सांगितलं होतं की कोणती बाईक हा शब्द कोणत्या ह्या शब्दानंतर आलाय म्हणून तो आधी येईल. सो विच बाईक विल शी हैव, उसके पास कौन सी बाईक होगी, तिच्याकडे कोणती बाईक असेल. पुन्हा तीच लॉजिक आहे, ते स्ट्रक्चर आहे मराठीचं. सो दिस इज वेरी इंपॉर्टेंट. ये आपको थोड़ा समझना पड़ेगा, अदरवाइज फिर टेंसेस बहुत सिंपल है. ठीक है. देन विच बाइक शी विल हैव, विच टीवी दे विल हैव, विच टीवी सॉरी विल दे हैव, क्वेश्चन है. विल दे हैव टीवी, त्यांच्याकडे टीवी असेल का. विच टीवी विल दे हैव. अब यहाँ पे भी मैंने बोला था कि हम बहुत गलत बोलते हैं, हम उल्टा करते हैं. आपण उलट बोलतो चुकीचं. फॉर एक्झाम्पल विच टीवी जसं माझ्याकडनं झालं, दे विल हैव, ये सेंटेन्स रॉंग है. का रॉंग आहे, बिकॉज ये प्रॉपर क्वेश्चन आहे, आणि प्रॉपर क्वेश्चन मध्ये आपण सब्जेक्टला आधी कधीच प्रायोरिटी देत नाही. तुमचा हेल्पिंग वर्बला आधी प्रायोरिटी असते. कोई भी क्वेश्चन हो आपका, या तो वो यस नो हो या तो WH हो, आपको हेल्पिंग वर्ब को पहले प्रायोरिटी देना पड़ेगा. तुमचं हेल्पिंग वर्ब आधी येणार. दॅट इज इम्पॉर्टंट. सो विच टीव्ही दे विल हॅव नाही येणार, विच टीव्ही विल दे हॅव, बिकॉज फ्युचर टेन्स साठी स्पेशल हेल्पिंग वर्ब डिझाईन केलेले आहेत, जे म्हणजे विल आहेत, कारण हेल्पिंग वर्ब आपले आता संपलेत प्रेझेंट आणि पास्ट मधले यूज करून. सो फ्युचर टेन्स साठी स्पेशल हेल्पिंग वर्ब आहे. इथं मी विल हा हेल्पिंग वर्ब लावलाय, विच टीव्ही विल दे हॅव. सो ध्यान देना. ठीक है, ये लक्ष्य ठेवा, बिकॉज इट इज अ क्वेश्चन, प्रॉपर क्वेश्चन है, तो क्वेश्चन में आपको हेल्पिंग वर्ब पहले ही लेना पड़ेगा. विच एनिमल, अब यहाँ पे इथं मी लिहिलं होतं की विल दॅट एनिमल हैव वॉटर टू ड्रिंक, म्हणजे त्या एनिमलकडे वॉटर असेल का. अब यहाँ पे मैंने क्वेश्चन ऐसे पूछा कि कौन से एनिमल के पास वॉटर होगा किंवा कुठल्या एनिमलकडे वॉटर असेल. सो विच एनिमल विल हैव वॉटर. ठीक है. सो यहाँ पे भी देखोगे, आता यहाँ पे आपका वैसे भी सब्जेक्ट यहाँ पे नहीं है विल के बाद, अगर आप देखोगे म्हणजे बिकॉज ये आपका सब्जेक्ट, यही आपका सब्जेक्ट है विच एनिमल. बिकॉज आप जब आंसर दोगे तो आंसर क्या दोगे, जिराफ विल हैव वॉटर, यू नो, डॉग विल हैव वॉटर. तो इथं जर तुम्ही बघितलं विल आणि हॅवच्या मध्ये जनरली सी स्ट्रक्चर, अगर आपने स्ट्रक्चर देखा तो विल एंड हैव के बीच में क्या है, होना चाहिए सब्जेक्ट होना चाहिए, राइट. बट यहाँ पे सब्जेक्ट है ही नहीं. विच एनिमल विल, बिकॉज सब्जेक्ट है ही नहीं, बिकॉज वो आपका सब्जेक्ट क्या है, यही आपका WH वर्ड ही आपका सब्जेक्ट है. मी लास्ट टाइम पण एकदा सांगितलं होतं, ये मैं फिर से आपको एक बार बताऊंगा. कभी कभी ये जो आपके WH वर्ड्स होते हैं ना, विल, सॉरी, वाई, व्हेन, हाउ, व्हाट वगैरह, यही कभी कभी आपके सेंटेंस के सब्जेक्ट होते हैं. हाउ तो नहीं, बट विच, व्हाट.
हे दोन असे डब्ल्यूएच वर्ड आहेत, हे कधी कधी सेंटेन्सचे सब्जेक्ट पण असतात, म्हणजे ते डब्ल्यूएच वर्ड पण असतात आणि पुन्हा तेच सेंटेन्सचा सब्जेक्ट पण असतात. अब यहाँ पे ऊपर आप देखोगे ना, विच बाइक, अब यहाँ पे ध्यान देना, विच बाइक विच एनिमल विल शी. आता इथं सब्जेक्ट आहे माझा शी, बरोबर, पण इथं मला सब्जेक्टच नव्हता, बिकॉज मुझे उसी एनिमल की ही बात करनी थी और एनिमल ही हमारा सब्जेक्ट था. सो विच एनिमल विल हैव वाटर. अब यहाँ पे विच एनिमल विल शी हैव ऐसा तो नहीं. हाँ, आप ऐसा भी कर सकते हो कि उसके पास कौन सा एनिमल होगा, अगर आपको सब्जेक्ट लगाना है तो डाल सकते हो, म्हणजे तिच्याकडे कोणता एनिमल असेल. सो विच एनिमल विल शी हैव, ये पॉसिबल है बिकॉज, बट अभी मेरा शी का ऑलरेडी सेंटेन्स बन चुका था, इसलिए मैंने ये ऐसा सेंटेन्स लिखा है. कधी कधी असं असतं की तुमचा डब्ल्यूएच वर्ड हाच तुमच्या सेंटेन्सचा सब्जेक्ट असतो. बट इथं बघा, इथं डब्ल्यूएच वर्ड माझा वेगळा है, डब्ल्यूएच वर्ड माझा विच बाइक है, सब्जेक्ट माझा शी है, म्हणजे मेरा डब्ल्यूएच वर्ड अलग है, सब्जेक्ट अलग है, दो अलग अलग चीजें हैं. यहाँ पे नीचे क्या हो गया, नीचे खाली थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे. खाली तुमचा डब्ल्यूएच वर्ड विच एनिमल तोच तुमच्या सेंटेन्सचा सब्जेक्ट, कारण इथे तुम्ही बघितलं नाही बघा, एनिमल हा माझा सब्जेक्ट है, राइट. इट विल हैव, इट म्हणजे एनिमल. सो बहुत बार ऐसा होता है इंग्लिश में, जब आपका डब्ल्यूएच वर्ड ही आपका सेंटेंस का सब्जेक्ट हो, तो फिर सब्जेक्ट यहाँ पे आगे नहीं आएगा. जैसा विच एनिमल विल हॅव वॉटर. हाँ, अगर मैं ऐसा बोलू विच एनिमल यू विल हॅव, म्हणजे तुझ्याकडे कुठला एनिमल असेल, तो यू आपका सेंटेंस का सब्जेक्ट हो गया. विच एनिमल राम विल हॅव, सॉरी विच एनिमल विल राम हैव, आई एम सो सॉरी, विच एनिमल विल राम हैव और विच एनिमल विल यू हैव. तो यहाँ पे विल, यू आपका सब्जेक्ट है, राम आपका सब्जेक्ट है. ठीक है. विच एनिमल विल राम हैव, क्वेश्चन मार्क. ठीक है. या फिर अगेन वही, विच एनिमलचं तेच घेतलं, विल यू हैव. सो डब्ल्यूएच वर्ड, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट आलाय माझा, जैसा कि यहाँ पे है डब्ल्यूएच वर्ड विल एंड देन सब्जेक्ट. बट अगर मैं ऐसा सेंटेंस लिखूं, विच एनिमल विल हैव दिस वॉटर, क्यों वॉटर, तो इथं काय झालंय, यहाँ पे अगर आप देखोगे वॉटर, तो यहाँ पे आपका सब्जेक्ट ही आपका आपका डब्ल्यूएच वर्ड ही आपका सब्जेक्ट आहे, बिकॉज हा तुमचा डब्ल्यूएच वर्ड आहे. इफ यू सी, हे जर तुम्ही नीट बघितलं, हा तुमचा डब्ल्यूएच वर्ड आहे आणि तोच तुमचा सेंटेन्स सब्जेक्ट आहे, म्हणून इथं. सो इफ यू नोटिस, यहाँ पे देखना, जरा थोड़ा ध्यान देना, हे रेड मध्ये करतो मी. सो यहाँ पे राम मेरा सब्जेक्ट है, राम हा सब्जेक्ट है, इथे यू माझा सब्जेक्ट हमेशा नाउन प्रोनाउन होते हैं, राम नाउन है, यू प्रोनाउन है. यहाँ पे राम मेरा सब्जेक्ट था, यहाँ पे यू मेरा सब्जेक्ट था. यहाँ पे सब्जेक्ट है ही नहीं, बिकॉज सब्जेक्ट मेरा इधर छुपा हुआ है. बिकॉज जब आप इसका आंसर दोगे तो क्या होगा, आंसर तो डॉग दोगे ना, तो डॉग विल हैव वाटर, फुल स्टॉप. तो मेरा सब्जेक्ट क्या है, डॉग है, मतलब मेरा डब्ल्यूएच वर्ड ही मेरे सेंटेंस का सब्जेक्ट है, इसलिए यहाँ पे कुछ नहीं आएगा, इथं काहीच येणार नाही. ठीक है. सो दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स, सॉरी सिंपल फ्युचर टेन्स पार्ट 3, पोझिशन बट फ्युचर पोझिशन, म्हणजे आपण फक्त इमॅजिनेशन करतो. जस्ट एक ओव्हरव्ह्यू. सिंपल सिंपल फ्युचर टेन्स पोझिशन काय आहे, सेम पार्ट 1 सारखंच आहे, सॉरी सिंपल प्रेझेंट टेन्स पार्ट 3 सारखंच आहे की आय हॅव कार. पोझिशन आपण दाखवतो, बिकॉज पोझिशन का कन्सेप्ट तो वही आहे, कन्सेप्ट सगळीकडे सेम असणार आहे, फक्त तुमचा टाइम बदलतोय, दॅट्स इट. मी तुम्हाला जो सिंपल प्रेझेंट टेन्स जो पूर्ण शिकवलाय ना, जब आपका प्रेझेंट टेन्स पूरा हो जाएगा ना कंप्लीट, तो वही सारी कन्सेप्ट है, बस आपके टाइम बदलते जाते. एकच टेन्स तुम्ही नीट समजून घ्या चांगला, कारण कन्सेप्ट सगळ्या सेम आहे, तर फक्त टाइम चेंज होते. सो इथे पण तुम्ही पोझिशन दाखवता, बट फ्युचर वाला पोझिशन दाखवता, की माझ्याकडे हे असेल, माझ्याकडे ते असेल. पोझिशन म्हणजे काय, असणे, काहीतरी असणे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, कार आहे, घर आहे, मीटिंग आहे, हे आहे, ते आहे. तो फक्त आता हे फ्युचर मध्ये आपण इमॅजिन करतोय, आणि मगाशी मी जसं सांगितलं तसं, की हम सिर्फ इमॅजिन इमॅजिन करते हैं, बिकॉज फ्यूचर टेंस, सारा फ्यूचर टेंस कभी आपका, बिकॉज वो आगे आने वाला होता है, तो आपको वहां पे कोई भी चीज जो है वो हम हमेशा इमॅजिन ही करते हैं. बरोबर, प्रत्येक गोष्ट आपण इमॅजिन करतो, कारण ती अजून झालेली नसते, नाही होते, ती पुढे होणार असते. सो पूरा फ्यूचर टेंस हमारा, फ्यूचर टेंस बोलो या फिर कोई भी लैंग्वेज बोलो, जब हम फ्यूचर में बात करते हैं तो सारा हमारा अजम्पशन या इमॅजिनेशन ही होता है, सगळं आपलं इमॅजिनेशन असतं. ठीक आहे. सो पार्ट 1, सॉरी पार्ट 3, पोझिशन, माझ्याकडे गाडी असेल, सो तिथं पार्ट सिंपल सॉरी प्रेझेंट टेन्स मध्ये आय हॅव होतो, इथं मी फक्त विल लावले, बिकॉज फ्युचर टेन्स हा विल आणि शाल शिवाय आपण दाखवू शकत नाही. फ्युचर टेन्स साठी आपण स्पेशल हेल्पिंग वर्ब यूज केलेत, विल आणि शाल. सो तिथं आय हॅव कार होतं, माझ्याकडे गाडी आहे, फक्त इथं मी विल लावून त्याला फ्युचर टेन्स बनवलं, विल और शाल लावून, तो माझ्याकडे गाडी असेल. सो याचं मराठी ट्रिक, माझ्याकडे गाडी असेल,
मेरे पास गाड़ी होगी, और उसका यूज मतलब हम कब यूज करेंगे, जब आपको पोजीशन दिखाना है, बट इन फ्यूचर, फ्युचर टेन्स में सिर्फ हम इमॅजिन करते. सो स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस हॅव. इकडे स्ट्रक्चर कसं होतं, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज होतं, दॅट्स इट. आणि पुढे तुम्हाला जे काही पोझिशन दाखवायचं ते येतं, म्हणजे आय हॅव लॅपटॉप, आय हॅव रिलेटिव्ह वगैरे. इथं तुमचं हॅज येणार नाही पहिली गोष्ट, बिकॉज विल शॅल हे हेल्पिंग वर्ब तिथं आलेत, हॅजचा काही संबंध नाही. SESC रामायण इथं नाहीये, हे ते फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये असतं. सो सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस हॅव, दॅट्स इट. मेरे पास घर होगा, मेरे पास गाड़ी होगी, मेरे पास बंगला होगा, उसके पास ये होगा वो होगा, राम के पास वाइफ होगी, राम की गर्लफ्रेंड होगी. सो राम विल हॅव गर्लफ्रेंड, राम विल हॅव वाईफ वगैरे. हॅज इथे येत नाही, राम विल हॅज असं नसतं कधी. ठीक आहे. निगेटिव्ह सेम, तुम्हाला फक्त हेल्पिंग वर्बची गरज पडते, नॉटची गरज पडते. हेल्पिंग वर्ब माझ्याकडे ऑलरेडी आलेले आहेत, जे स्पेशल हेल्पिंग वर्ब आहे सिंपल फ्यूचर टेन्स साठी किंवा फ्यूचर टेन्स साठी. सो मुझे दूसरे कोई हेल्पिंग वर्ब बोरो करने की जरूरत नहीं है. तो मेरा एक काम हो गया, जो मिनिमम रिक्वायरमेंट थी कि निगेटिव सेंटेंस करते टाइम आपको हेल्पिंग वर्ब लगाना होता है और दूसरा नॉट लगाना होता है. तो एक काम हो गया, बस दूसरा मैंने नॉट लगा दिया, बात खत्म. सो आई विल हॅव कार, आई विल नॉट हॅव कार. मेरे पास गाड़ी होगी, मेरे पास गाड़ी नहीं होगी. माझ्याकडे गाड़ी असेल, माझ्याकडे गाड़ी नसेल. दिस इज वेरी इंपॉर्टेंट, दिस ट्रिक इज वेरी इंपॉर्टेंट. इससे आपका बहुत सारे टेंस क्लियर होते हैं. ठीक आहे. क्वेश्चन, यस नो क्वेश्चन, व्हेरी सिंपल. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बला फक्त स्वॅप करायचं, दॅट्स इट. आय विल हॅव कार, विल आय हॅव कार. मराठी ट्रिक काय होईल की ऍज इट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स उचलायचं, माझ्याकडे गाडी असेल त्याच्या शेवटी का लावायचं, माझ्याकडे गाडी असेल का, यस नो क्वेश्चन. हिंदी में मेरे पास गाड़ी होगी, मेरे पास गाड़ी होगी क्या, यस नो क्वेश्चन, दैट्स इट. सब्जेक्ट आपका सेकंड में पोजीशन में चला जाएगा, हेल्पिंग वर्ब पहले आएगा. इट इज वेरी इंपॉर्टंट क्वेश्चन में. ठीक आहे. आणि WH क्वेश्चन करताना हे सेम स्ट्रक्चर ऍज इट इज कॉपी पेस्टेड असतं, फक्त आपण एक एक्स्ट्रा WH वर्ड लावतो, दॅट्स इट. विल आय हॅव कार, कार माझ्याकडे, मेरे पास गाडी होगी क्या, माझ्याकडे गाडी असेल का. अँड व्हेन विल आय हॅव कार, माझ्याकडे गाडी कधी असेल क्या, या फिर मेरे पास गाडी कब होगी, कौन सी होगी, जो भी आपको बोलना है, कौन से मॉडेल की होगी, कोणत्या मॉडेलची असेल वगैरे, तुम्ही वेगवेगळे हेल्पिंग सॉरी WH वर्ड्स तिथे यूज करू शकता. ठीक आहे. क्लिअर.